महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या घरी गौराईचा सण उत्साहात साजरा झालाय। तटकरेंच्या रायगडमधील सुतारवाडी इथल्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गौरी आगमन आणि पूजन पार पडलंय। भक्तिभावना आणि मोठ्या उत्साहात गौराईला निरोप देण्यात आलाय। मुंबईतील जयेश करिया यांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। बाप्पाच्या दर्शनासाठी करिया यांच्या घरी सेलिब्रिटींनीही हजेरी लावली। सुरभी भावे, सायली पराडकरनं श्रद्धेनं करियांच्या पर्यावरणपूरक बाप्पाचं दर्शन घेतलं। मुंबईतील गिरगावच्या राजाच्या फेट्याची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे। याआधी जगातील सर्वात उंच शाडूबातीच्या गणेश मूर्तीची नोंद आपल्या नावावर करणाऱ्या मंडळाने यंदा जगातील सर्वात उंच आणि जड पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा साकारलाय। 6 फूट उंच आणि 15 फूट व्यासाचा फेटा एकूण 200 किलो वजनाचा आहे। कोकणात गावागावात गणपतीचा सण पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात साजरा होतो। लांजा तालुक्यातील इंदवटी गावामध्ये विजय जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। तुळजापूर मंदिर आई तुळजाभवानी गोमुख तीर्थ असा विघ्नहर्ता दर्शन देखावा सादर करण्यात आला आहे। अरुण गवळीची 18 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे। अरुण गवळीला मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकरांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीची सुटका केली आहे। नाशिकमध्ये गोल्डन मोदकाला ग्राहकांची पसंती मिळते। मोदक बनवण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता आणि केसरचा वापर करण्यात आला असून यावर 24 कॅरेट सोन्याची परत आहे। एका मोदकाची किंमत 20,000 रुपये किलो आहे। आतापर्यंत 40 ते 50 किलो गोल्डन मोदकाची विक्री झाली आहे। नागपुरात सकल मराठा समाजाकडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आलाय। महाल इथल्या शिवाजी पुतळा चौकात सकल मराठा बांधवांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे। नाशिकमध्ये मराठा संघटनांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि नेते यावेळी उपस्थित होते। तर मुंबई नाका इथे मराठा आंदोलकांनी जल्लोष केला आहे। मुंबईत पोलिसांनी मराठा आंदोलकांवर आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केलेत। आझाद मैदान पोलीस ठाण्यात 3, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 2, जे मार्ग कुलाबा MRA मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यातही प्रत्येकी 1 गुन्हा दाखल झालाय। बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणं अशी कृत्य करणाऱ्या अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। मराठा आरक्षणाचा तोडगा काढल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध गणेश मंडळाला भेटी दिल्या। नागपुरातील गणेश मंडळांना भेटी देत मंडळाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह त्र्यंबकेश्वरला 10 हेलिपॅड तयार होणार आहेत। तर नाशिक विमानतळावरील विमानांचं पार्किंग देखील 5 वरून 8 वर केलं आहे। नाशिकला 5, त्र्यंबकेश्वर परिसरात 5 हेलिपॅड उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून नाशिक आणि ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं थेट त्र्यंबकेश्वरला जाता येणार आहे। नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 97% पोहोचलाय। जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 98% भरलंय। सध्या गंगापूर आणि दारणासह वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात गेल्या 10 दिवसात 3रा बिबट्या जेरबंद करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांची दहशत होती। तर एका लहान मुलावर बिबट्यानं हल्ला केल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। पुणे मेट्रोत प्रवाशांच्या संख्येने नवा उच्चांक गाठलाय। एका दिवसात तब्बल 3,68,000 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केलाय।
यात मंडई स्थानकावरून सर्वाधिक 56,000 प्रवाशांनी प्रवास केला। गणेशोत्सवामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ झाली आहे। मंडई, कसबा, स्वारगेट स्थानकांवर विशेष गर्दी पाहायला मिळते। नवी मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे भव्य देखाव्यासह सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। यंदा मंडळातर्फे जंगल, प्राणी, पक्षी यांचा भव्य देखावा उभारत सेव्ह नेचर, सेव्ह वाईल्ड लाईफ असा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे। यासोबतच मंडळाने कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे। नागपूरच्या डबल डेकर मेट्रोची जागतिक स्तरावर नोंद करण्यात आली आहे। या महामेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे। शिरूरमधील तळेगाव ढमढेरे इथल्या कला शिक्षक अविनाश कुंभार यांनी शाडूच्या मातीपासून रांजणगाव महागणपतीची प्रतिकृती बनवली आहे। पर्यावरणपूरक गणरायाचं स्वागत कुंभार परिवारानं केलं। पारंपरिक कुंभार व्यवसायातून कलेला वाव देत पर्यावरण प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कलाकृती शिकवण्याचा प्रयत्न केला आहे।